उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नांदेडला गेले होते। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी गोंधळ घातला। पक्षाचा कार्यक्रम बाजूला राहू द्या, पक्षप्रवेश बाजूला राहू द्या, आधी कर्जमाफीचं काय ते सांगा। आणि दादागिरी करणारे दादा, डॅशिंग दादा, आक्रमक दादा ततमम करायला लागले शेतकऱ्यांच्या पुढे। खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांच्या पोरांचं, शेतकरी बागांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी बाकीचे प्रश्न बाजूला, तुम्ही आश्वासन दिलं त्याचं काय झालं सांगा। आणि नंतर दादांनी स्पेशल त्या कर्जमाफीवर बोलणं सुरू केलं। 2009 ला 71,000 कोटीची केली, 2017 ला 35,000 कोटीची केली, 2019 ला 2 लाखापर्यंत केली। आणि आता सुद्धा आश्वासन दिलंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत, असं सुद्धा ते म्हणाले। मला असं वाटतंय की आता तवा गरम आहे। नागपूरला 28 ऑक्टोबरला सन्माननीय बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये लाखो शेतकऱ्यांचा महाएल्गार होतो आहे। त्या ठिकाणी अभी नाही तो कभी नाही अशी लढाई लढण्यासाठी आपण सर्वांनी यावं, मी तुम्हाला आवाहन करतो। मी येतोय, तुम्ही सुद्धा या।